आमच्या काळात हे बर्फाचे गोले पडत. त्या बर्फाच्या गोल्याला आपल्या ढुंगणात का नाही टाकलास बुडग्या? हेडम्या, दुसऱ्याच्या बुडकी सोबत जाऊन लपडे जुळवतेस. रेंगाळ झालास तू एक नंबरचा. कोणाच्या बुडकी सोबत जाऊन लपडे जुळवलो बे? गंगाधर भाऊला सांगलो बाबा मी, तुझ्या बायको सोबत माझ्या आजाचा लपडा आहे म्हणून. थंडीत दोघही एका शेकोटीत शेकतील म्हणून सांगलो. गंगाधर आजा गेला रडत रडत घरी. हे तू चांगला नाही केलास गण्या. बे एकामेकावर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीला तू अलग करण्याचा प्रयत्न करतायस. ही तुझा आजा मोठ्यानं लपडेल माणूस आहे बे. ए हसू नको, तुझ्या आजीवर याचा डोरा होता. मला तर वाटते लपडा असेल याचा. बाबा मला बदनाम करायला लागलास का बे गण्या? अगा बदनाम मग होशील, पहिला आंघोळ धुवून तयार हो. मी ना दूध आंघोळ, थंडी लागते मोठ्यानं. माझ्या माईनं मला पहिलं सांगितलं नाही, तुझ्या आजाच्या वासापायी पुरा गाव बिमार पडत आहे, तर त्याला आंघोळ धुवायला लाव म्हणे. तर मी तुला चांगला निरम्याचा फेस लावून तुझा अंग पाय चांगला घट घट घासून देतो. हट तिकडं. घे घे गण्या भाऊ, मी याचे हातपाय पकडून ठेवतो. अबे डेंग्या सोड मले. अबे गण्या भाऊ लवकर टाके अंगावर पाणी. बे डेंग्या. अबे गण्या. गण्या भाऊ टाक. डेंग्या गण्या. अबे गण्या भाऊ, अबे पाणी टाकताच तुझा बुडगा गेला का वर? बाबाजी, हे बाबाजी, ढोड्यात गेला, निपटला का बुडगा? तुम्ही अभि गण्या भाऊ पर हिला डाला ना.